राजहंसने ना त्याचं कसं उघडं केलंय सगळं पंखाचं, तेच मला पट्टी करायची आता. हा काय नाही चला. आणले का? आणा बरं इकडं. त्यात कसं झालंय त्याची त्वचा ती पूर्ण बरं झालं बरं का. अरे भाऊ हा हे लय डोका खात्यात भाऊ. एक बरं झालंय बरं का पूर्ण, पण आता आहे ना माशा घुंगू राहिले त्याच्यामुळं म्हणलं पट्टी करून टाकावं एक आता. भाऊ केली पट्टी, शेवटी रक्त निघायला लागलं होतं, त्याला हळद घातली. पळ रे पळा, पळलं. ते काय करते तिघ आहे ना, त्याला धरलं का असे अडवणी होते, पण असं तिघ सोडलं का तिघ त्याला तुटून पडत आहेत. आणि त्याला धरलं का यांना वाटत नको सोडून द्यावं, असे तर आहेत खोडीचे. ती एक मादी आहे, ही कधी अंडे देते काय माहिती आता बाबा. कधी अंडे देते कवर थांबायचं आता. 6, 7, 12 असे अंडे देते. मला विचारलं होतं भारत दादांनी. कोणी विचारलं? हा का? हा देतेच मस्करी, पण अजून द्यायना ना. आणि पण दिवसाडे एक देतात. दिवसाडी एक महिनाभर चालत बारीक 24 दिवस. पण ते दिले तर पाहिजे. आज अजून तर काहीच नाही त्यांचं. अजून 2 निघू राहिलेत. अजून नाही निघते ना आता. मध्ये पुढे अंड कुठलं बघितलं तुम्ही? टच मारलेलं आहे का? मला बघावं लागेल. आणि हे टेम्परेचर कंट्रोल करते, ह्युमिडिटी. कोणतं अंड आहे का मी बाबू म्हणून राहिले तर नाही. हे टर्कीचे आहेत आणि हे बदकाचे आहेत. नाही ते नाही आहेत आता. कोणतं म्हणले रे बाबांना विचारलं नाही. ते खराब आहेत, ते खराब झालेले. आणि हे आता बनवलंय, हे मोठं बनवलं आता. हा हे डायरेक्ट बनवलंय आता. अजून नाही ठेवले. हे ऑटोमॅटिक फिरतं बरं खाली. याच बटन दाबलं ना असं. हा लाईट घे. अंडे ठेवले काय? अंडे ठेवले 4. ते टेस्टिंग साठी ठेवले, म्हणलं निघत आहेत का नाही. पिल्लं का? त्यासाठी ठेवले. किती दिवस? 21 दिवस. कोंबडीचे 21 कोंबडीचे निघतात. आणि त्याला असं शॉक वगैरे नाही बसलं? नाही त्याला काही नाही. ते सगळी फिटिंग अजून केली. फ्रीज घरी नव्हतं का आपलं? खराब झालं ना ते. नवं घेतलं मग ते काय करायचं, फेकून द्यायचं. म्हणलं मग दाखव मी करतो याचं. जाऊ दे ना काहीतरी. हा पिल्लाल तू काय करते? कसली ते काळ का मोठले नाही का ते? कधी मोठं किती दिवसात? याला लई दिवस लागते, 7-8 महिने लागते ना याला. हे बघ ध्रुवी. पटकन मोठं झालं. हा हो. काय ती धरी ती काय असे नाही करायचं, असं करायचं नाही. ती किती घाबरल्यावर बघत नाही का. सोडून जा. तर राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. काल जी आपण मोटर आणली होती ना, ती विहिरीत टाकली बरं का, पण ती आता चालूच आहे ना. आता नेमकी सकाळची लाईट, त्याच्यामुळे सकाळ यावं लागलं. जेव्हा टाकली तेव्हा लाईट नव्हती. रात्री 12ला लाईट येते, सकाळी 8:30लाच लाईट जाते, 8:15लाच. आता तीच बघू राहिलो. त्या इथं टाकलेली आहे विहिरीत. करू चालू ते नाही, पहिलं बंदचं बटन थांब कर बा. नाहीच झाली बहुती. शेवटी मोटर चालू परत चाललोय आता दुपारी इलेक्ट्रिशियनला फोन लावून मग चालू करावं लागेल. काल ज्याचं मोटर आणली त्याला आणलं टोकन यंत्र. रात्री डॉक्टर आणलं की नाही? अरे देवा, इथं तर बघ कसा लावाडा येऊ. आणायचं ना तेच करतो वाटतं. तिला जड आहे भाऊ. तू हे तू तर मार का ती आपल्याला पांग
चला का बाहेर झोपलाय गाडी? अरे उठलेला आहे का? हा जाय काय जातो ना. आम्ही वायरी बघितल्या, सगळं बघितलं, फक्त स्टार्टर उठत, मोटर चालूच होत नाही. जळलेली असेल कधी सांगता येत नाही, पण ते म्हणजे आम्ही सगळं बघितलं, फ्यूज आणि फ्यूज. अरे फ्यूज मोटरची, मोटरला असते काय? आणि मग बरीच सोय आता. मोटरीच्या ते 3 फ्यूज नसते. वरचं तर सगळं क्लिअर, मग मोटरीतच प्रॉब्लेम असेल. मी त्याला तेच म्हणलं. नाही तर मग ते असेल कमी जास्त जाऊ द्या ना, खाली चाललंय तर खाली चाललंय, जाऊ द्या ना. करून ठेवते ना असं हा ते ना. मग हे शेजवारी येईल ना इकडं. होय ना आज एवढं काय, अजून पाऊन तासात होऊन जाईन. पाऊन तास आहे अजून पाऊन तास हा, होऊन जाईन एवढी. आता काय करतो त्या हिशोबाने आपलं इकडे जाण्यापेक्षा लई वरगळे वंगळे हे एवढं. बरं आज आषाढी एकादशी आहे, त्याच्या निमित्ताने मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी आणि दही साखर चांगला बेत आहे आजचा. प्रज्ञेश तुला कधी करायचं जेवण? करायचंय थोड्या वेळाने. बरं चला मी घेतो जेवण करून आता मस्तपैकी. ओके. काय भारी पावसाचं वातावरण झालंय भाऊ, एकदम वारं सुटलं, एकदम भारी. फक्त आता पाऊस पडला पाहिजे. प्रज्ञेश खाली जायचं का? चल मग घे ट्रॅक्टर. वातावरण का भारी झालंय. काय झालं खाली मग? आता नाही, तिथं लावून द्यायचंय फक्त ट्रॅक्टर. मग चल ना पाण्याची बाटली घेऊन. मग वातावरण काय भारी झालंय. तू मोबाईल बघत बसलाय, तू गावाकडे आलाय, तू काय करतोय दादा? अगं तुला काय पाहिजे दीदी? तू तरी का मुयाडेवानी करी ती? हा काय झालं तुला? इतकं खाल्लंय तिने, बघा किती टाकलं होतं तिला. अजून टे टे आरडती का ग? ते बघ ना कसा शेप करतोय पाण्यात. बघ ना तो कसा शेप आहे, एकदम ओरिजिनल शेप. एकदम ओरिजिनल शेप आहे तो. ते दोघं जण नाही जात, दोघं जणांचं बनतो ते जात नाही. दोघं आला गडी बाहेर. चल आयो सटकलं. हा जास्त बारीक नको करू. चल चल लवकर. माग पिल्ल येत, पिल्ल येत माग. गाडी आली. पिल्ला हो. खालचं अख्खं वावर झालं भो खुरपून. बघा यो प्रज्ञेश. हे मी 2 माझ्याकडे आहेत. मम्मी कधी आले? आत्ता आले वर? बरं आहे बाबा. टर्कीचे राहू द्या ना, खाते नाही. याय गोल्या होय तिकडं. काय काय खाली कापाशी बघ, खाली कापाशी बघ. काय जाता नाही धरीत त्याची काय हिंमत धरायला. वय रे तू धरशील? तुझी काय हिंमत? अजून 2 निघते. 10 एक दिवसांनी, अजून 10 नाही, आठवड्याभरात निघते. आर संपलं तिचे पुढचं सगळं टाकावं लागेल ना थोड्या वेळ जाऊन. थोड्या वेळ राहून दे, आरडून दे तिला. त्याला मारत गोल्याला बघ, गोल्या जाईन माग. पावसाचं काय पाऊस आहे बाबा, एकदम बारीक बारीक शितोडे आले. बंटी आता खालून आणलं याला. एक आहे ना पिल्लू, मला आहे ना लय अशक्तपणावानी दिसत होतं, त्याच्यामुळे म्हणलं त्याला खायला पहिलं न्यावं लागेल. आता साखरेचं पाणी पिऊ घालतोय त्यांना. बस 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 बस. गुळाचं नाही, साखरेचं पाणी पिलं का हे होऊन जातं. बघ कसे लगेच करायला लागले. पे 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 रे चल इकडे. होय तो पाहिलं दुखत आहे त्याचं. तू चल ना. तू लांब लांबच पड. हा हा. आपल्याला आहे ना तुरी करायच्या होत्या, पेरायच्या होत्या. एक रांग त्या साईड, तर तेच आता टोकन यंत्र आणलंय.
टोकन यंत्र आणलंय, केस लावायचंय आता इथं. ए मम्मी जागा बघून ठेव, अजून कुठं कुठं लावायच्यात, इथं थोडंच आहे. अजून कुठं आहे बघा ना. खाली ती कपार. संपलं नाही त्यातलं येत, त्यात पिशवी भर आहेत अजून. ती म्हणते उगालेल्या याच्यात आहे ना मोडते, त्याने आखी मोडत नाहीत त्या. सरळ जाऊन द्या आता. बास तो 7,000 आहे का याच्यात? काय पेर राहिलो पण येत तसा. हा चला मग आता झालंय पावसाचं वातावरण. आता पाऊस येतो का काय माहिती. आमचे शेतकरी चाललेत, सगळे चाललेत पक्षी त्यांच्या घरी. उद्या पण मी पण जाणार आपल्या घरी. तर आज मी आउटरो करतो, उद्याच्या व्हिडिओमध्ये नसेल. भेटूया उद्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लवकरच 10,000 सबस्क्रायबर होणार आहेत, करून टाका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.